श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. माघ पौर्णिमेचा दिवस पापांचा नाश आणि सत्कर्म करण्यासाठी तसेच देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष आहे. आज 12 फेब्रुवारी बुधवार माघ पौर्णिमा असून देशभरातून भाविकांचा महाकुंभ नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. त्रिवेणी स्नान करून लोक पवित्र लाभ घेत आहेत. माघ पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे, विशेषतः गंगा नदीमध्ये, कारण माघी पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू स्वतः गंगेच्या पाण्यात वास करतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. तुम्ही गंगा नदीत स्नान करू शकत नसला तरी घरी गंगाजल मिश्रित पाण्याने या दिवशी स्नान करावं. याशिवाय आजचा दिवस भगवान विष्णू देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा आहे. पौर्णिमेच्या दिवशी विधीनुसार भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. यामुळे देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल आणि अपार सुख समृद्धी देईल. पूजा करताना देवी लक्ष्मीला गुलाबाचे फूल आणि खीर अर्पण करावी, यामुळे सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. त्याचबरोबर माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पितरांना काळे तीळ आणि पाणी अर्पण करा, यामुळे पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो आणि अनेक संकटांपासून मुक्ती मिळते. तसेच या दिवशी गरीब आणि गरजूंना दान करावे. माघ पौर्णिमेच्या दिवशी दिवा दान करावा. यामुळे सर्व देवी देवता प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. पौर्णिमेची रात्र ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खास असते, म्हणूनच आजच्या दिवशी काही प्रभावी सेवा व उपायही केले जातात. यामुळे तुमच्या घरामध्ये संपत्ती येण्याचे मार्ग तयार होतात. आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज बुधवारी आलेल्या माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल, पण संध्याकाळी कापुरासोबत घरामध्ये ही एक वस्तू जाळायची आहे. घरामध्ये ही वस्तू जाळल्याने तुमचे असलेले सर्व दोष, तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी, आयुष्यातील नकारात्मकता, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घराची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. घरामध्ये सुख समृद्धी येईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे, नंतर त्या वस्तूचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हा उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. दिवे लागणीची वेळ म्हणजेच लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते. त्यामुळे आजच्या दिवशी केलेल्या सेवेचा, उपायांचा तुम्हाला निश्चितपणे लाभ होतो. त्यामुळे संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान हा उपाय करायचा आहे. पण त्यावेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी 6:30 पासून ते रात्री 12च्या आत हा उपाय तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता. जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्यावेळेस आपली प्रत्येक कामं बिघडू लागतात, प्रगतीच्या मार्गामध्ये अडथळे येतात. नकारात्मक ऊर्जेचा संचार असलेल्या घराला आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. अशा घरामध्ये पैसा कधीच टिकत नाही. कधी कधी जन्मकुंडलीतील राहू केतूच्या स्थितीमुळे देखील आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर जर तुम्हाला प्रखर पितृदोष असतील तरी देखील अनेक अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये येतात, ज्यामध्ये आर्थिक अडचणी असतील किंवा शारीरिक व्याधी आहेत, मानसिक त्रासांना घरातील व्यक्तींना तुम्हाला सामोरं जावं लागतं, ज्यामध्ये तुमच्या घरातील व्यक्ती ज्या आहेत त्या वारंवार आजारी पडतात. आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरातील पैसा म्हणजेच लक्ष्मी जी आहे ती निघून जाते. घरामध्ये ती फार काळ टिकत नाही, कारण अशा घरामध्ये ती टिकत नाही जिथे सतत नकारात्मकता आहे, काही ना काही दोष तुमच्या घरामध्ये आहेत किंवा तुम्हाला असलेल्या दोषामुळे देखील लक्ष्मी अशा घरात नांदत नाही. तर तुम्हाला जे काही दोष आहेत, ज्यामुळे तुमची प्रगती होत नाही किंवा तुम्हाला यश मिळत नाही, तर ते सगळे दोष नाहीसे व्हावेत आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी. बघा, मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करते की लक्ष्मी ही नेहमी पैशाच्या स्वरूपात नाही, तर सुख, समृद्धी, शांततेच्या स्वरूपात सुद्धा घरामध्ये नांदत असते. आणि या सर्व समस्यांवरती कापूर हा रामबाण उपाय मानला जातो. कापूर जो आहे तो नकारात्मकतेला खेचून घेतो. कापुराच्या सुगंधामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. जन्मकुंडलीतील पितृदोष असेल किंवा कालसर्प दोष असेल, तो देखील कापुराच्या मदतीने दूर केला जाऊ शकतो. बघा, तसं तर पितृदोष निवारणासाठी अनेक खर्चिक सेवा सांगितल्या जातात. त्यासाठी बराच वेळ लागतो आणि खर्चही खूप लागतो, पण तेवढ्या सेवा करण्यासाठी प्रत्येकाकडे तेवढा वेळ असेल किंवा तेवढे पैसे असतील असं नाही. त्यामुळे हे साधे सोपे उपाय करूनही आपण आपल्याला असलेले दोष जे आहेत ते संपूर्णपणे नष्ट करू शकतो. आपल्या कामामध्ये वारंवार येणारे अडथळे दूर करू शकतो.
पहा, माघ पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. कार्तिक महिन्या इतकाच माघ महिना देखील अत्यंत शुभ पवित्र मानला जातो. या दिवशी म्हणजेच माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवरती अवतरतात अशी देखील मान्यता आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर हा उपाय करण्यापूर्वी काय करायचंय की आपल्या घराची संध्याकाळी दिवे लागण्याच्या आधी स्वच्छता करून घ्यायची आहे. जोही केर कचरा आहे तो तुम्हाला घराबाहेर न टाकता डस्टबिनमध्ये टाकायचा आहे. आणि त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आहेत. हातपाय धुतल्यानंतर मग तुम्हाला देवघरासमोर जायचं, कारण कोणताही उपाय किंवा सेवा करत असताना आपण तो अग्नीच्या साक्षीने करत असतो. त्यामुळे देवघरासमोरील दिवा जर शांत झाला असेल तर तो दिवा पुन्हा तेल वाढवून प्रज्वलित करायचा आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. आज माघ पौर्णिमा असल्याने तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, धूप अगरबत्ती लावायची. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर उजव्या बाजूला एक दिवा लावायचा आहे. उजवी बाजू म्हणजे आपण ज्यावेळेस बाहेरून घरात आत येतो त्यावेळेस आपल्या हाताची उजवी बाजू तिथे आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे. आणि त्यानंतर देवघरासमोर बसूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक मातीचं भांडं घ्यायचं. मातीचं भांडं नसेल तर मोठ्या आकाराची मातीची पंती घ्यायची. मातीचं भांडं किंवा पंती घेण्याचं कारण म्हणजे या दोन्हीही वस्तू पंचमहाभूतांनी बनलेल्या असतात आणि या मातीच्या वस्तू ज्या आहेत त्या देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे तिला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी, घरामध्ये बरकत आणि धन येण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर या उपायासाठी सर्वप्रथम काय करायचं की मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ म्हणजेच अक्षदा ज्या आहेत त्या पसरून घ्यायच्या आहेत. आता तांदूळ जे आहेत ते समृद्धीचं प्रतीक मानले जातात, म्हणून तांदूळ पसरून घ्यायचे. त्यावरती हळदी कुंकू टाकायचं, कारण तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये. त्यावरती तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. या वड्या ठेवल्यानंतर तुम्हाला 2 फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत. शिवाय 1 अखंड वेलची घ्यायची आहे. 1 दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि 1 तेजपत्ता घ्यायचा आहे. शिवाय चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. तुम्ही या सर्व वस्तू एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत. ती प्लेट तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे. त्यानंतर तुम्हाला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि 1 वेळा किंवा 16 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. आजच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची सेवा केल्याने तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमतरता राहत नाही. त्यामुळे ह्या दोन्ही सेवा करून मग आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये दोन्हीही वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत आणि याचा संपूर्ण धूर जो आहे तो आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे. घराच्या कोपऱ्यामध्ये फिरवायचा, फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून. उपाय करताना घराच्या खिडक्या दारं उघडी ठेवावीत. त्यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर जायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावरून या वस्तू उतरून घ्यायचा आहे, म्हणजे हा धूर उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत तुम्ही देवघरासमोर हे जे मातीचं भांडं आहे ते आणून ठेवायचं आहे. या उपायामुळे काय होतं, घरामध्ये सुख शांती टिकून राहते, कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. हा उपाय तुम्ही दर पौर्णिमेला करू शकता. या मातीच्या भांड्यामध्ये जी रक्षा तयार होईल त्यावरती आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा केलेली आहे. त्यामुळे ही जी रक्षा आहे ती आपल्याला आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी थोडी थोडी लावायची आहे आणि उर्वरित रक्षा जी आहे ती तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी किंवा कुंडीमध्ये टाकून द्यायची आहे. त्यानंतर बघा, दुसरा उपाय तुम्हाला तुमच्या नोकरी व्यवसायासंदर्भात असलेल्या समस्यांसाठी करायचा आहे. व्यवसायामध्ये म्हणावी तशी तुमची भरभराट होत नसेल, नोकरीमध्ये तुमची प्रगती होत नसेल, तर जेही दोष किंवा ज्याही अडचणी तुमच्या मार्गामध्ये येतात त्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. तर यामुळे काय होईल की आर्थिक संकट जी आहेत ती दूर होतील आणि देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. तर यासाठी तुम्हाला 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि 1 लाल रंगाचं गुलाबाचं फूल तुम्हाला घ्यायचं आहे. या गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मातीच्या भांड्यामध्ये या गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला पसरून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. त्यावरती तुम्ही शुद्ध गाईचं तूप टाकू शकता. शिवाय 1-2 लवंगही टाकायच्या आहेत आणि हा कापूर प्रज्वलित करून या कापराच्या सहाय्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची जी कोणती आरती येत असेल ती आरती करायची आहे. त्यानंतर पुढचा उपाय, जर घरामध्ये नकारात्मकता आहे, वास्तुदोष आहे, त्यामुळे घरामध्ये सतत छोट्या-छोट्या गोष्टीवरून वादविवाद, भांडण, कलह होतात. विशेषतः पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. त्याचा प्रभाव तुमच्या घरात पडतो, तुमच्या मुलांच्या आयुष्यावरती पडतो आणि ह्या ज्या काही समस्या आहेत त्या अगदी किरकोळ असतात, पण छोट्या गोष्टीचं रूपांतर हे मोठ्या भांडणामध्ये किंवा क्लेशामध्ये होतं. त्यामुळे संपूर्ण घर जे आहे ते विखुरलं जातं. तर हे जे काही दोष किंवा तुम्हाला असलेले दोष, घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आजच्या दिवशी म्हणजे आज माघी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यामुळे झोपेची समस्या तर तुमची दूर होईलच, त्याचबरोबर घरामध्ये होणारी भांडण, कलेश ते देखील संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल. तर या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. या वड्या घेतल्यानंतर तुम्हाला
या दोन्हीही कापराच्या वड्या ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये उशीखाली ठेवायच्या आहेत. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या जोडीदाराला म्हणजे न कळवता तुम्हाला ही जी कापराची वडी आहे त्यांच्या उशीखाली ठेवायची आणि एक तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायची आहे. त्यानंतरनं तुम्हाला सकाळी उठल्यावर ह्या ज्या कापराच्या वड्या आहेत त्या तिथून उचलायच्या आहेत आणि तुमच्या घराच्या किचनच्या बाल्कनीमध्ये किंवा घराच्या बाहेर असलेल्या अंगणामध्ये अंघोळीच्या आधीच एका छोट्याशा पंतीमध्ये ह्या 2 भीमसेनी कापराच्या वड्या जाळून टाकायच्या आहेत. बघा, पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमच्या दोघांच्या नात्यामधील जोही दुरावा आहे तो निघून जातो आणि एकोपा निर्माण होऊन संसारामध्ये गोडवा निर्माण होतो. एवढा हा प्रभावी उपाय आहे. त्याचबरोबर घरातील सदस्यांना मनःशांती मिळावी यासाठी तुम्ही काय करू शकता की भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. शिवाय तुम्हाला काचेच्या वाट्या घ्यायच्या आहेत छोट्या-छोट्या आणि ह्या काचेच्या वाटीमध्ये एक भीमसेनी कापराची वडी जी आहे ती तुम्हाला ठेवायची आहे. ठेवल्यानंतरनं ती कापराची वडी जी आहे ती काही दिवसानंतर विरघळून जाते. तर ती विरघळल्यानंतर पुन्हा तुम्ही ती काचेची वाटी जी आहे ती स्वच्छ धुवून त्यामध्ये भीमसेनी कापराची वडी ठेवायची. यामुळे काय होतं की त्या रूममध्ये असलेले दोष जे आहेत ते संपूर्ण त्या भीमसेनी कापराची वडी शोषून घेते आणि ती विरघळून जाते. त्यामुळे तुमच्या घरातील सदस्यांना जर मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल, मानसिक शांतता नसेल, झोप लागत नसेल, तर ज्याही समस्या आहेत त्या दूर होतात आणि घरामध्ये त्यांना सुख शांतीचं वातावरण बघायला मिळतं, अनुभव येतो. कारण आपण प्रत्येक रूममध्ये देवी देवतांचे फोटो ठेवू शकत नाही. म्हणून लक्ष्मी स्वरूप असलेल्या या वस्तू जर आपण घरामध्ये ठेवल्या तर याचा आपल्याला नक्कीच लाभ होतो. त्यानंतर बघा, जर तुम्हाला खूप वर्षापासून संतान प्राप्ती होत नाही, मूलबाळ होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, पण खूप प्रयत्न करूनही तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल किंवा तुमची मुलं मोठी असतील तर त्यांचे विवाहाचे योग जुळून येत नसतील, तर हा अतिशय साधा पण प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यासाठी 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आणि ह्या वड्या घ्यायच्या. त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये 2 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवून तुम्हाला नवरा बायकोनी मिळून जोडीने लक्ष्मीनारायणाची आरती करायची आहे. लक्ष्मीनारायणाची आरती तुम्हाला YouTubeवरती मिळून जाईल किंवा तुम्ही भगवान विष्णूंची आरती वेगळी करू शकता, लक्ष्मीची आरती त्यानंतर करा. अशा प्रकारे आरती करा आणि त्यानंतर तुम्ही संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवा. व्हिडिओमध्ये सांगितलेले सगळे उपाय अतिशय साधे सोपे पण अतिशय फलदायी आहेत. पौर्णिमा अमावस्येच्या दिवशी देवी लक्ष्मी तत्व हे खूप सक्रिय झालेलं असतं, त्यामुळे केलेल्या सेवेचा उपायाचा तुम्हाला निश्चितपणे लाभ होतो. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.